श्रेयस पाटील आलेला, परत लेफ्ट झालाय वाटतं. काय माहिती काय कारण आहे. मोहम्मद आलाय, मोहम्मद. श्रेयस छान. श्रेयस का रे बाळा आला आणि परत लेफ्ट झाला ना. मिस कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम होता. हो ठीक आहे, हरकत नाही. चला आपण आता ते विद्वत्वंश पाठ केलं का तुम्ही? हो पहिला श्लोक सार्थ मी मागच्या वेळेला हो दाखवलं होतं. आता काय श्रेयस तू बोलणार? हो मिस. बोल. रूपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्य. आबा चांगलं बोलला. आता कोण बोलेल? शर्विल तुझं आहे का नेटवर्क बरोबर? शर्विल नाही वाटतं. हर्ष पाटील तुझं नेटवर्क बरोबर आहे का? बोलशील का बाळा? हर्ष. हा मोहम्मद आलाय ना. मोहम्मद मोहम्मद हॅलो मोहम्मद ऐकू येते ना बाळा? टीचर मी बोलू का? मोहम्मद कुठे गेला? मोहम्मद आत्ता आला होता. हो मिस. आहे आहे ना. हा पाठ केलंस का बाळा? हॅलो पाठ नाही झालं? बरं हे बघ आईला नंतर सांग फोन करायला क्लास संपल्यावर. चला आता श्रेयसनी म्हटलं, सार्थ भोईरनी म्हटलं. आता कोण म्हणणारे हा श्लोक? टीचर मी नाही म्हटलं. नाही म्हटलं मग बोल. विद्वत्वं तनुपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. शाबास. आता दरवेळी मी एक श्लोक म्हणून घेणार प्रत्येकाकडून. आता दुसरा श्लोक आहे तो पुढच्या वेळी म्हणणार. सारा तुझा पाठ झाला का बाळा हा श्लोक? विद्वत्वंच. हॅलो साराला पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पण मग आता आपल्याला हे झाल्यानंतर नदी शब्द घ्यायचा आहे. आठवतोय ना? वारी शिकवून झालाय मागच्या वेळी. आता नदी राहिलाय. म्हणजे संबंध सगळे आपले पाठ झाले. शब्द किती पानावर आहे बघा बरं नदी शब्द? 54. 54. थांबा. मग तो शब्द आपण आता पाठ करणार आहोत. कळलं? वारी पाठ झाला असेलच असं मला वाटतंय. आता नदी शब्द नदी दी दुसरा आहे की नाही बघा. कळतंय? हा मग दी दुसरा आहे म्हणजे शेवटी ई आला. ई दुसरा ई. मग इकारांत. अंत म्हणजे शेवट. ज्याचा शेवट ई ने होतो तो इकारांत शब्द नदी. कळलं? आणि मग तो नदी शब्द आपण शिकायचा आहे, बोलायला शिकायचा आहे. मग आता बघा मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही अनम्यूट करून सगळे म्हणा, काही बिघडत नाही. आधी एकदा वाचून दाखवू का? संपूर्ण वाचते. मग दुसऱ्या वेळा तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. बघा नदी. नदी नद्यौ नद्यः प्रथमा नदीं नद्यौ नदीः द्वितीया नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी नद्याः नद्योः नदीनां षष्ठी नद्यां नद्योः नदीषु सप्तमी हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम. सगळ्यांनी नीट ऐकलं ना?
आता माझ्या पाठोपाठ एक एक ओळ म्हणायची. नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदी नदी नद्यः प्रथमा. प्रथमा नदीं नद्यौ नदीः द्वितीया. नदीं नदीं नद्यौ नदी नदीः प्रद्वितीया. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्या नद्या नदीभ्यां नदीभ्यां नदीभिः तृतीया. तृतीया नद्यै नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्यां नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. नद्याः नद्याः नदीभ्यां नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. पंचमी. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्यानां षष्ठी. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. नद्यां नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. सप्तमी हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम्. हे नदी हे हे नद्यौ हे नद्यः संबोधनम्. संबोधन शाबास. परत एकदा वाचूया. आपलं हे पाठच झाले पाहिजेत. सगळे शब्द विसरायचे हो. नाहीत. बघा आता परत. नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदीं नद्यौ नदीः द्वितीया. नदीं नद्यौ नदीः द्वितीया. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. तृतीया एक मिनिट हर्ष पाटील आला परत. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्यां नदीभ्यां चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. पंचमी नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्याः नदीनां षष्ठी नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. नदीषु सप्तमी हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम्. हे नदी हे नद्यः संबोधनम्. शाबास. आता बघा दोनदा मी वाचलं. आता तुम्ही प्रत्येक जणांनी मला हे वाचून दाखवायचे. विभावरी सुरू आधी. नदी नद्यो नद्यः प्रथमा. नदीं नद्यो नदीः द्वितीया. नद्यो नद्या नाहीये नद्यो नदीभ्यां नाहीये. एक मिनिट. नद्यौ. नद्या नदीं नद्यौ नदीः द्वितीया. बरोबर. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम्. शाबास. छान म्हटलं. शर्विल तुझं नेटवर्क बरोबर आहे का बाळा? हा मग बोल. वाचून दाखव मला. नद्योः प्रथमा. नदीं नद्यो नदीः द्वितीया. नद्यः नदीभ्यां नदीभ्यः च तृतीया. अरे 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 चुकतोय शर्विल. हे बघ. मिस. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया म्हण. नद्याः नदीभ्यां नद्या आहे नदीभिः का बाळा? हे बघ. नद्या. नदीभ्यां हा बोल. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. बरोबर. नद्यः नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी. नद्यः नद्यो नदीनां
षष्ठी नद्यां नद्यो नदेषु सप्तमी हे नदी हे नद्यो हे नदे हे संबोधनम. अजून उच्चार स्पष्ट व्यवस्थित नाही तर पाठ व्यवस्थित. मोहम्मद तुला येईल का रे वाचता हे? मोहम्मद, हॅलो मोहम्मद, नेटवर्क आहे का? नाही दिसत. श्रेयस टीचर मी पाटील, वाचू? हो थांब जरा. श्रेयस वाचतोय आधी? हो मिस. वाच. श्रेयस झालं की सार्थ. हं? हा. नदी नद्यो नद्यः प्रथमा नदीं नद्यो नदीः द्वितीया चार्जर काय वाटतं? त्या क्लास नदीभ्यां चालू आहे, बॅटरी कमी आहे. नदीभिः द्वितीया नदीभ्यां वा, नदीभ्यः चतुर्थी नद्या हेडफोन आहे? नद्या नाही बाळा, नद्या. नद्यां हं? नद्याः नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी नद्याः नद्यायो नाही नाही, नदीनां नद्यो. हे बघ, नद्योः नद्योः. नद्यो नद्योः हं. नदीनां नद्याः नद्योः नदीनां षष्ठी नद्यां नद्योः नद्या नाही हं. नद्या द्या दला य हं? नद्यां हा नद्योः म्हण. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी हे नदी हे नद्यू हे नद्यः संबोधनम. अजून नीट हं? चांगले उच्चार आले पाहिजेत. सार्थ भुईर हो वाच. मिस. नदी नद्यौ नद्याः प्रथमा नदीं नद्यौ नदीः द्वितीया नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी नद्याः नद्ययो नदीनां षष्ठी नद्यां नद्योः नदेषु सप्तमी हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम. बस. हे बघा, एवढ्या वेळा मी वाचायला लावतीये. बाकीच्यांनी मनातल्या मनात तेवढ्या वेळा बोलायचंय हं. शहाण्या मुलांचं पाठ होऊन जाईल. कळलं का? आता मोहम्मद तू बोल बाळा. मोहम्मद, हॅलो मोहम्मद बोल. मोहम्मद बोलतच नाहीये. श्रेयस पाटील पण श्रेयसनी बोलला. हर्ष पाटील, हर्षचं पण नेटवर्क नाहीये बरोबर वाटतं. सारा, साराचं बरोबर आहे का? सारा, हॅलो, नाहीये वाटतं तिचं पण नेटवर्क. आता मग बघा, आता एवढ्या वेळा ज्यांनी म्हटलंय त्यांचं लवकर पाठ होईल. आता वारी शब्द किती जणांचा पाठ झाला हो सांगा? त्या दिवशी मी सांगितलं होतं ना वारी शब्द पाठ करायचा. शर्विल झाला पाठ तुझा वारी? हो मिस. मग बोलतोस तू, बोल. वारी वारिणी वारिणी प्रथमा वारी वारिणी वारिणी द्वितीया वारिणा वारिभ्यां वारिभिः तृतीया वारिणे वारिभ्यां वारिभ्यः चतुर्थी वारिणा वारिभ्यां वारिभ्यः पंचमी वारिणः वारिण्योः वारिणां षष्ठी वारिणी वारेषु वारेषु सप्तमी हे वारे हे वारी हे वारिणी संबोधन. शब्बास. छान पाठ केलंय बघा. आणखीन कुणाचं? सार्थचं झालं असेल हो ना? सार्थ भोईर का नाही झालं नाही आज? तिचं अर्ध झालंय. अरे बापरे, आता हे पाठ करायला हवं की नाही? हो. त्याच्या आधी मती शब्द, मग कवी शब्द, हे परत आपल्याला रिव्हिजन घ्यायची सगळी बघा. आता मती शब्दाची रिव्हिजन घेऊया का? परत विसरले असतील ना पाठ केलेलं पण. श्रेयस पाटील तुला तर हे नवीन आहे ना? मती शब्द बघा, ती पहिला आहे. इकारांत पहिला ई, आणि तो सुद्धा ती मती म्हणजे कसा आहे तो?
स्त्रीलिंगी शब्द, स्त्रीलिंगी इकारांत शब्द. मी हा शिकवलेला आहे, पण परत एकदा आता बघा. बघा, मी एकदा म्हणून दाखवते, मग माझ्या पाठोपाठ म्हणा. हो. मती ही मती, मतयः प्रथमा, मतिं मती, मती ही द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्य चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, हे मते, हे मती, हे मतयः संबोधनम. बघा आता माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणा, काही बिघडत नाहीये. हो. मती ही मती, मतयः प्रथमा, मती ही मती, मतयः प्रथमा, प्रथमा, मतिं मती, मती ही द्वितीया, मतिं मती, मती ही द्वितीया, द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मत्या मत्या मतिभ्यां मतिभ्यां मतिभिः तृतीया, तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतये तये मत्तये मतिभ्यां मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मतेः मतिभ्यां मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, हे मते, हे मती, हे मतयः संबोधनम. हे मते, हे मतयः संबोधनम. आता हे दोन दोन जी रूप आहेत ते श्रेयस तुला माहितीये का काय प्रकार येतो? मते हे मत्याः, आहे की नाही? डबल डबल आहे, का बरं दिले डबल सांग? हो. माहितीये तुला? म्हणजे हे किंवा ते. कळलं का श्रेयस? हा शब्द किंवा तो ऑब्लिक कुठलाही येऊ शकतो. ऑब्लिक. आणि मग काय होतं बघा, काही शाळांमध्ये, काही क्लासमध्ये एकच पाठ करायला सांगतात, आणि जर दुसरं रूप ओळखायला आलं तर मग आपण काय म्हणणार, आम्ही शिकलो नाही, आहे की नाही? म्हणून असं होता कामा नये. आपण पाठ करताना हे बेसिक आहे, हे सगळं पाठच करायचं. कळलं? आता विभावरी एक एक ओळ सांगेल, बाकीच्यांनी तिच्या पाठोपाठ मती शब्द म्हणायचा आहे. सुरू विभावरी. मती मती मतयः प्रथमा, मती मतयः प्रथमा, मतिं मती मतिः द्वितीया, मतिं मती मतिः द्वितीया, द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, मत्यौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, हे मते, हे मती, हे मतयः संबोधनम.
हे मते हे हे मते मती हे हे मती मतयः हे संबोधनम्. हे मतयः मत्यः संबोधनम. संबोधनम. कळलं? हे नुसतं टाइमपास म्हणून नाही वाचत होत. कळलं का? हे पाठच सगळे शब्द झाले पाहिजेत. तेव्हा मग 8वीचा अभ्यास आपला पूर्ण होणार आहे. लक्षात येते? म्हणजे हे पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस चालली आहे. आता मती, हो. ती मती म्हणजे बुद्धी, इंटेलिजन्स. कळलं? मग मती, ती बुद्धी म्हणतो आपण. तो बुद्धी म्हणतो का हो? हो. हा, नाही. म्हणजे नाही. ही स्त्रीलिंगी मती शब्द. पण आपल्याला स्त्रीलिंगी आहे. इकारांत हो. पुल्लिंगी पण आपण शिकलोय. कुठला शिकलोय बगा? हो. त्याच्या आधीचा पान कवी. उघडा. कवी कवी कवी. शिकलोय. आहे की नाही? हा. तो कवी. हो. मग तो कवी शब्द हो. पण पाठ पाहिजे सगळ्यांचा. कळलं? हो. आणि मला असं वाटतंय आता एकच धडा शिकवायचा राहिलाय शेवटचा, राष्ट्रभक्ती. हा, तो मी शिकवणार आहे. पण आठवड्यातला एक दिवस आपण व्याकरणासाठी ठेवायचा आणि एक दिवस धड्यांसाठी. हो. आहे की नाही? म्हणजे दोन्हीही समान हो. राहील आपलं. हो. आता बघा, कवी शब्द, कवी शब्द तर खूप वेळा म्हटलेला आहे. सार्थ भोईर, तू मला वाचून दाखव रे हो. कवी शब्द. खरं पाठच पाहिजे. हम्म. कविः कवी कवयः प्रथमा, कविं कवी कवीन् द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कवयोः कवीनां षष्ठी, कवयोः एक मिनिट थांब. षष्टी पण चुकलं ह तुझं, नीट बघ. कवे हे कव्यो हो, कवीनाम षष्टी म्हण. कवेः कवयोः नाही नाही, कव्यो हो. कव्यो कवयोः हो. हा, कवयोः बरोबर. कवीनाम कवेः कवयोः कवीनां षष्ठी, कवौ कवौ. कवौ कवयोः कवेषु सप्तमी, वेश्व एका सांग तुम्हाला. कवीषु हा, मग कवेषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः प्रथमा. अरे संबोधनम. नाही, आता संबोधनम. हे बघा, तुम्हाला हे मी का पाठ करायला सांगते माहितीये? तुम्हाला सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेत नामतालिका पूरयतो असा प्रश्न येणार. कळलं का? आणि त्यामध्ये बघा आता असं आलं, कवीम कवी डॅश द्वितीया. काय लिहिणार तुम्ही सांगा? कवीन. आहे की नाही? आता हे तुमच्या समोर आहे म्हणून उलट आलं. आणखी बघा, डॅश कविभ्याम कविभ्यः पंचमी. कवये कवे कवेः. आहे की नाही? म्हणजे कोणताही शब्द, आता हा कवी झाला, मती झाला, नदी, वारी, देव, वन, माला, कोणतेही शब्द भरायला येतील. मग आपल्याला मार्क मिळायला पाहिजेत की नाही सांगा? कळलं? आणि अजून आपल्याकडे वेळ आहे की नाही? आत्ताशी जानेवारी संपतोय, आहे की नाही? फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असेल, म्हणजे अजून 2 महिने आहेत आपल्याकडे. तर पाठांतर हे पूर्ण झालं पाहिजे की नाही? हे लक्षात ठेवा. कळलं? आणि म्हणून आजपासून बघा, आता कवी शब्द नीट परत फक्त वाचून दाखवायचा मला. श्रेयस पाटील, वाचशील तू आता नीट? हो मिस. वाच. कविः कवी कवयः प्रथमा, कविं कवी कवीन् द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कवयोः कवीनां षष्ठी. बघ तू पण कवौ तीच कवयो हो आहे का शब्द तो?
कव्योः शाबास. हा. कवेः कव्योः कवीनां षष्ठी कवौ कव्योः कवीषु सप्तमी हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम् शाबास, तुला वाचता चांगलं येते, हे मला बरं वाटलं. कळलं की नाही? छान. मोहम्मद, तू एकदा वाचून दाखव बाळा मला. मोहम्मद मोहम्मद उत्तरच देत नाही हं, अजिबात. मोहम्मद, आईला फोन करायला सांग हं नंतर आठवणीने. हॅलो, ऐकू येते का मोहम्मद? मोहम्मद, अरे बापरे, ऐकू पण येत नाही याला. हर्ष पाटीलची ती स्थिती आहे. हर्ष, हर्ष ऐकू येते का तुला? बघा, 4 जण फक्त उत्तर देत आहेत, बाकीच्यांचे नेटवर्कच बरोबर नाही, कोणी उत्तर देत नाही बघा. आता कोण वाचेल कवी शब्द? मिस मी वाचू? वाच शर्विल, हा वाच. कवी कवी कव्यः प्रथमा कविं कवी कवीन् द्वितीया कविना कविभ्यां कविभिः तृतीया कवये कवभ्यां कविभ्यः चतुर्थी कवये कविभ्यां कविभ्यः पंचमी कवये हा, कवे कविभ्यः हे, कवे हे. कवेः कव्योः कवीनां षष्ठी कव्योः कवौ कव्योः कवौ 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 कव्योः कवीषु सप्तमी हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम् शाबास, चांगलं वाचलं हं, छान. पण आता हे सगळं मी तुम्हाला म्हटलं ना, पाठ व्हायला हवंय आपलं. हं, आता हे पुढच्या वेळी बघा, मी आता पुढचा सोमवारी तास होईल ना, त्या दिवशी मी कोणता शब्द तुमचा पाठ वाचून म्हणून घेऊ सांगा. हं, श्रेयस पाटील, तू सांग कोणता मिस शब्द? नदी चालेल. नदी चालेल ना? हा, मग नदी शब्द पाठ करायचा. कळलं का? सर्वांनी नदी शब्द हा सोमवारी मला पाठ म्हणून दाखवलाच पाहिजे. आणि आता आपल्याला हे व्याकरण जे आहे हे शब्दांचं झालं. हं, आपल्याला धातू आणि शब्द 2 व्याकरण आहेत की नाही? आता मग ते धातूंचं व्याकरण म्हणजे काय सांगा? कोण ओळखून दाखवेल मला? सांगा. शब्द आणि धातू. लंग लकार. हा, आहे की नाही? लकार, लट लकार आणि लंग लकार हे आपल्याला पाठ पाहिजेत. लट लकार आणि त्याची सगळ्यांनी मला थोडा वेळ, 1 मिनिट किंवा 2 मिनिटं, शर्विल, तुम्ही हे व्हिडिओ ऑन करायचा. कळलं? आणि मला दाखवायचे तक्ते केलेले. कळलं का? तू बघ, तू करतोच मधून मधून ऑन, मग मला ते तक्ते केलेले पुढच्या वेळी दाखवायचे. हा, भिंतीला चालेल, लावले मिस. असेल तर कॅमेरा भिंतीवर नाही, आणि मला प्रत्येकाने हे दाखवा. कळलं? कारण हे आपल्याला परीक्षेला येणार आहे. लट लकार आणि लंग लकार रोज रोज वाचून आपलं पाठ झालं पाहिजे. कळलं? आता लट लकाराचा आत्ता आपण थोडा वेळ रिव्हिजन घेऊया बघा. लट लकार पोपचे प्रत्यय मला कोण म्हणून दाखवेल सांगा? लट लकार पोपो. ती तह अंती सी थह थ मी वह मह. बघा, आता ह्या मॅडम आहेत विभावरी, तरी त्यांचं पाठ झालं. आता आपल्याला तर परीक्षेला आहे की नाही बाकीच्यांना? मोहम्मद, हे येते तुला? मला बोलून दाखव बाळा. मोहम्मद हुसेन, अरे तुला ऐकू येते, मग तू बोलत का नाही बाळा? बघ, हा बोलत अच्छा, मी बोलू? नाही. बोल. ती तहंती सी तह थ मी व मह. शाबास. एक एक सर्वांकडनं मी म्हणून घेणार. शर्विल, तू म्हण रे. शर्विलचं पण गेलं नेटवर्क बघा.
हे नेटवर्क ना सगळ्यांचं जाते आणि त्यामुळे उत्तर मला मिळत नाहीयेत. हं? ती तह अंती सी थह थ मी वह मह हे पपचे लट लकार हं. आणि लट लकारच आपचे प्रत्यय. कोण सांगेल म्हणून दाखवेल? आपचे. टीचर मी बोल. ते इथे अंते से इथे द्वे ई वहे महे. शाबास. बघा आता श्रेयस पाटील तू बोलणार आहे. हे तुला पाठ पाहिजेत बाळा. हॅलो, बघ आता श्रेयस हो, मिस. पाटील. हा हा, ते इथे अंते माझ्या पाठोपाठ म्हण. परत बोला मिस. हा, हे बघ किती पानावर आहे ग विभावरी हे? 51. 51 ला आहे. 51. मिस 51 ला आहे. काढ बरं 51 पेज नंबर. श्रेयस पाटील. काढलं मिस. हा, त्याच्यामध्ये पपचे आणि आपचे मी तुझ्या आईला म्हटलं होतं ना सगळं पहिल्यापासून घेणार. ह, हे पहिलं कळलं का? मोहम्मद तू पण लक्ष दे रे नीट. किती पेज नंबर आत्ता काढलाय? 51. 51 पेज नंबर. हा, त्याच्यावर आधी पपचे प्रत्यय कसे आहेत बघा. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. दिसलं तुला ते कॉलम श्रेयस? हो मिस. हा, मग ती तह अंती प्रथम पुरुष म्हण माझ्या पाठोपाठ. नाही हे अपच आहे मॅडम. अपच चाललेत ना. नाही नाही, त्याला आधी अगं त्याला काहीच येत हा त्याला पोप. हा बरोबर बरोबर. नाही सुरुवातीपासून. हा मग त्याला ते वेगळ्या पेजवर आहेत मॅडम. ते वेगळ्या पेजवर आहेत. हो का? किती पेजवर आहेत बघ बरं. हा ते मी सांगते. ते वेगळ्या पेजवर आहेत. ते मला वाटतं 17-18 वर आहेत असे. हा सार्थ भोईर तू पण बघ. 17 17 वर आहेत. श्रेयस पाटील काय 17 काढ. काढलं मिस. 17. हा, काढलंस का श्रेयस? 17. हो हा मिस. हा, मग त्याच्यावर आहे बघा लट लकार. हा. हॅलो, मग त्याच्यावर काय करायचंय मग? ती तह अंती ती तह अंती सी थह थ सी तह थह सी थह थो सी थह थ ती मी वह मह. मी वह मह. हा, हे पाठ करायचे कळलं? ती तह अंती ती तह अंती सी थह थ सी थह थ मी वह मह. मी वह मह. हा, हे प्रत्यय पाठच करायचे आणि तक्ता तयार करायचा आपल्याला बरं का. आणि तो भिंतीला लावायचा आहे. आता ते झाल्यानंतर आपचे प्रत्यय लट लकार आपचे प्रत्यय. ते विभावरी किती पानावर मगाशी म्हणाली? 51 वर आहेत ते. एक मुलगा आला त्याला घ्यायचंय मला कळत नाही. 51 वर आहे. हा 51 आहे. हा, हा मग बघा ते आता काय होईल? ते इथे अंते सापडलं का रे? हो मिस मिस. मी बोलू का? त्यांना हर्ष पाटील आलाय. कुठे आलाय काय माहिती. ते इथे अंते ते नाही, इथे ते अंते अंते से इथे द्वे से इथे द्वे ई वहे महे. ई वहे महे. हा, परत एकदा. हा. ते इथे अंते ते इथे अंते से इथे द्वे से इथे द्वे ई वहे महे. ई वहे महे. हा, हे जे आहे हे लट लकार म्हणजे वर्तमान काळ. कळलं का श्रेयस? हे हो मिस. दोन्ही प्रत्यय पाठ करायचे. शर्विल हो तुझे मिस. पाठ आहेत ना बाळा? हो शर्विल मिस. हा हो मिस बोलू का? बोल. ते इथे अंते
से इथे द्वे ई वहे महे. शाबास. आता हे पाठ करायचे त्याच्यानंतर छान शर्विल असंच मला जरा मधून तोंड दाखवत जा म्हणजे बरं वाटेल मला, कळलं? हा. आता हे झाल्यानंतर बघा आपली व्याकरणाची उजळणी चालली आहे आणि सोमवारी मी तुम्हाला हे सगळे प्रत्यय लट लकार लंग लकार आणि नदी शब्द एवढं तुमचं म्हणून घेणार आहे बघा. आता लंग लकाराचे प्रत्यय तर हे श्रेयसला एकदम जड जाईल, हे एकदम कळणार नाही. मोहम्मद तुला येते का रे म्हणता लट लकाराचे प्रत्यय? मोहम्मद, हॅलो. मोहम्मद तर बोलतच नाही, नुसतं ऐकण्याचं काम करतो. ठीक आहे. आता जाता जाता आपण नदी शब्द परत एकदा म्हणूया. काढा नदी शब्द. काढला. हा, पेज नंबर 54. 54. बरोबर. तो शब्द सार्धभोईर तू वाच रे, तू चांगलं वाचतो, वाच. नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदीं नद्यौ नदीः द्वितीया. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पञ्चमी. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम. बस, चांगलं म्हटलं. आता विभावरी तू एकदा म्हण. नदी नद्यौ नद्यः प्रथमा. नदीं नद्यौ नदी द्वितीया. नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया. नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी. नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पञ्चमी. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नद्यां नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी हे नद्यो हे नद्यः संबोधनम. बस. तुम्हाला माहितीये का बाकीच्या मुलांना या विभावरी मॅडम या नगरला गेल्यात, तिकडनं त्यांनी जॉईन केले बघा, आणि तरी सुद्धा सर्वात जास्त उत्तरं आणि नेटवर्क बरोबर आहे. आणि